लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, मुंबई पोलिसांचे आदेश। आधीच्या परवानगीनुसार नियमांचं उल्लंघन झाल्याने परवानगी नाकारली। 5000 लोकांना घेऊनही आंदोलन करता येणार नाही। आझाद मैदानातून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल। मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही, मनोज जरांगे यांचा निर्धार। मराठा आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर 1 वाजता हायकोर्टात सुनावणी। 3 याचिकांवर 1 वाजता सुनावणी पार पडणार। मराठा आंदोलकांच्या वतीनं वकील सतीश माने सुनावणीला उपस्थित राहणार। तसंच आशिष गायकवाड, श्रीराम पिंगळे इत्यादी वकीलही बाजू मांडणार। वीरेंद्र पवार यांची माहिती। फडणवीसांनी शिवसेना फोडून घरातच आग लावली। आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्या शक्ती काम करतायत। अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, संजय राऊतांचा दावा। देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळतात। आंदोलकांना त्रास देऊनही आमच्या मनात फडणवीसांबद्दल कटुता नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, पोलिसांनी जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करणार। मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू। मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटण्याची शक्यता। विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा मंत्री विखे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल। राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष असल्याने भेटीला महत्त्व। राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत। कुणबी नोंदी असल्यास किंवा गावातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीनं प्रतिज्ञापत्र दिल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सूत्रांची माहिती। आझाद मैदानात भगवं उपरणं फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा। तर मराठा समाजाला कलंक लागेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही, आंदोलकांची शपथ। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही, कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जे फ्लायओव्हरची वाहतूक आज सकाळपासून सुरळीत। काल रस्त्यावर आंदोलकांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती। आपचे आमदार संजय सिंह यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंचे आंदोलन आता देशाचं आंदोलन, संजय सिंह यांची प्रतिक्रिया। वाशी टोलनाक्यावर गाड्यांची तपासणी। फक्त अन्नपदार्थ असणाऱ्या गाड्यांना टोलनाक्यावरून मुंबईत परवानगी। उर्वरित गाड्यांना पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याच्या पोलिसांच्या सूचना। मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांची गर्दी। समुद्रकिनारी उतरू नका, मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना। मंत्रालयाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी। जुहू बस स्थानकाजवळ बेस्ट प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। घटनेत बेस्ट बसच्या काचाही फोडल्याचा प्रकार। सोलापुरात मुरुम उपोषणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद। कारवाई करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल। मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा 4था दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा। मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता। सोने चांदीच्या दराचा नवा उच्चांक। सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागणार। शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी। शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेल्या जमिनीची खरेदी। अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार। 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप। 1,100 लोकांचा मृत्यू।